पाऊस पडल्यावरती जसे बेडकं बाहेर येतात तसेच रात्रीची वेळ झाल्यानंतर माझे मित्र बाहेर येतात. तर नमस्कार मंडळी, मी रोशन थोरात. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आता आपली सगळी पब्लिक गाडीत बसलेली आहे. तर आम्ही निघलेलो आहे आता एकविरेला जायला. तर हे दळींदरांना काय कामं धंदे नाही, एक तर झोपेतून उठवलं आहे मला. तर चला निघूया आता आपण जायला. दळींदर भुक्कड यांचे अध्यक्ष भरलेले आहे सगळी. तर आम्ही काय कणीस घेतलं होतं जरा खायला. तर सिद्धेशेठचं या कणीसवरती काय म्हणणं आहे ते, मक्याचं कणीस खायला ये म्हणे माय. सिद्धेशेठचा हे डायलॉग ऐकून विशाल शेठचं डोकं झालं. कारण ते सनरूफ मधून बाहेर येईल ते जरा थंड थंड होण्याचं. तर आम्ही एकविरा मंदिराला पोचलो होतो. तर आम्ही शिड्या चढत होतो. तर आम्हाला समजलं होतं की गेट बंद आहे. तर आम्ही गेटच्या बाहेरूनच दर्शन घेतलं. तर वरचं मंदिर बंद होतं पण खालचं मंदिर चालू होतं. खालच्या मंदिरात आम्ही जाऊन दर्शन वगैरे घेतलं, जरा फोटो बिटो काढले आधी. मग आम्ही तिथे निघलो. जसं बेवड्यांना दारूचं नच असतं तसं आम्हाला पबजीचं याड लागलं होतं. चहाची एक 90 वेंटे मारून आम्ही तिथून आता निघलो होतं घरी जायला. तर आजचा ब्लॉग इथेच संपला.